21 डे वेट लॉस जर्नीचा आजचा दिवस 9वा आहे. खूप छान प्रकारे आपलं वेट लॉस होत आहे. म्हणजे माझं जसं मी तुम्हाला सांगत आहे, माझ्या रुटीनच्या हिशोबाने ऑफिसला जाऊन घरचं काम करून खूप माझं वजन छान प्रकारे कमी होत आहे. तुमचं पण कमी होऊ शकतं जर तुम्ही प्रयत्न केला तर. मग चला आज पाहूया आपण काय काय करणार आहे. आज खूप एक्साइटमेंट दिवस आहे. मी तुम्हाला छान प्रकारे भरपूर काही गोष्टी दाखवणार आहे. नक्की बघा आज आपण काय काय करणार आहे ते. माझ्या दिवसाची सुरुवात रोज सकाळी 5 वाजता होते. सगळ्यात आधी मी माझ्या कुलस्वामिनी, कुलदेवता आणि माझे गुरु श्री स्वामी समर्थ यांचे दर्शन घेते. त्यानंतर मी घराबाहेरचं अंगण साफ करते. आपल्याला परंपरेनुसार सकाळी अंगण स्वच्छ केल्याने घरातील नकारात्मकता दूर होते आणि घरात स्वच्छ, प्रसन्न, सकारात्मक वातावरण निर्माण होते, अशी ही माझी श्रद्धा आहे. त्यानंतर मी संपूर्ण घर झाडून स्वच्छ करते. घर स्वच्छ ठेवणे फक्त स्वच्छतेसाठीच नाही तर आरोग्यासाठी खूप महत्वाचं आहे. धूळ, घाण आणि जंतू कमी होतात, मन प्रसन्न राहतं, कामात उत्साह येतो आणि दिवसाची सुरुवात सकारात्मक ऊर्जेने होते. म्हणून मी रोज दिवसाची सुरुवात स्वच्छता आणि देवाच्या आशीर्वादाने करते. त्यानंतर मी टीव्हीवर माझ्या आवडीची भक्तिगीत लावते. त्यामुळे मन शांत, प्रसन्न राहते आणि दिवसाची सुरुवात सकारात्मक होते. तुम्हाला भक्तिगीत आवडत नसतील तर तुमचं आवडीचं शांत संगीत किंवा जुनी गाणी ऐकू शकता. त्यामुळे मन फ्रेश राहतं. त्यानंतर मी उपाशीपोटी माझं वजन चेक करते. आज माझं वजन 67.4 किलो आहे. काल माझं वजन 67.6 होतं. म्हणजे अशा प्रकारे आपलं 200 ग्रॅम वजन कमी झालं आहे. चला आता आपण किचन मध्ये जाऊया. सर्वात आधी जिऱ्या मेथीचे पाणी गरम करायला ठेवू. माझ्या वेट लॉस जर्नीमध्ये हे मी रोज पिते. आज मला केस धुवायचे आहेत. मी गुरुवारी शक्यतो केस धुत नाही. मी आधुनिक विचारांचे असेल तरी आपल्या घरच्या काही परंपरा आणि श्रद्धा जपते. माझ्या आईने सांगितलेली ही सवय मी आजही पाळते. त्यामुळे एक दिवस आधीच केस धुते. केस धुण्यापूर्वी मी माझे खास हेअर वॉटर वापरते. हे मी घरी बनवते आणि महिन्याभरासाठी फ्रीज मध्ये ठेवते. याची रेसिपी माझ्या गावच्या ब्लॉग मध्ये मी दाखवली होती. वापरण्यापूर्वी ते थोडेसे कोमट करून घेते. त्यामुळे केसांना थंड पाण्याचा त्रास होत नाही. आता आजच्या जेवणासाठी आपण सोयाबीनची भाजी करणार आहोत. ही प्रोटीन भरपूर, हेल्दी आणि डाएट साठी खूप चांगली आहे. शिवाय माझ्या लेकीचीही खास फरमाईश होती, म्हणून आधी पाणी गरम करून त्यात थोडंसं मीठ आणि सोयाबीन घालून उकडायला ठेवूया. अशी सोयाबीनची भाजी आधी पाण्यात छान उकडून घेतली ना, त्यामुळे मसाला आतपर्यंत मुरतो, भाजीला छान चव येते आणि ती खूप मऊ आणि चविष्ट होते. एकदा ही पद्धत नक्की करून बघा. मला खात्री आहे तुमची मुलं सुद्धा आवडीने आणखीन 1-2 भाकरी एक्स्ट्रा खातील. तोपर्यंत आपण आपल्या नेहमीच्या रुटीन प्रमाणे जिरा मेथीचं पाणी बनवून घेऊया. हे पाणी तयार होईपर्यंत सोयाबीनची भाजी व्यवस्थित उकडून तयार होईल. जिरा मेथीचे पाणी कसं बनवायचं याची रेसिपी मी आधीच्या एका शॉर्ट व्हिडिओमध्ये शेअर केली आहे. तो व्हिडिओ नक्की पहा. आता या पाण्यात अर्धा लिंबू पिळून घेऊया. तुम्हाला आवडत असेल तर जिरा मेथीच्या पाण्यातही थोडासा लिंबाचा रस घालू शकता. त्यामुळे चव आणखीन छान लागते. भरपूर लोकांची तक्रार असते की भाकरी कडक होते, म्हणून आज मी तुम्हाला दिवसभर मऊ राहणारी भाकरी कशी बनवायची एक सोपी ट्रिक सांगणार आहे. सर्वात आधी एक भांड्यात पाणी उकळायला ठेवा. पाणी उकळायला लागले की त्यामध्ये 1 चमचा गव्हाचे पीठ घाला आणि गुठळ्या होणार नाही अशी पद्धतीने छान ढवळत उकळून घ्या. तोपर्यंत आपल्या नेहमीच्या रुटीन प्रमाणे आपण पाणी पिऊन घेऊया. चला तर मग आता परत आपल्या किचन मध्ये जाऊया. आपण आधी केसासाठी जो सिक्रेट पाणी तयार केलं होतं ते आता केसांच्या मुळापासून संपूर्ण स्कॅल्प वर हलक्या हाताने लावून घेऊया. भाकरी, भाजी आणि योगा होईपर्यंत हे साधारण 1 तास केसावर राहील. यामुळे केस गळती कमी होण्यास खूप मदत होते. मी स्वतः हा उपाय करते, त्यामुळे तुम्ही एकदा नक्की 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 करून बघा. आता आपण उकडून ठेवलेले सोयाबीन चाळणीत काढून त्यातले अतिरिक्त पाणी पूर्णपणे नितळून घेऊया. अरे वा, किती छान सुगंध येतोय. गरमागरम वाफ आणि बाहेर पडणारा तो पाऊस. अशा वातावरणात किचन मध्ये काम करायला वेगळीच मजा येते ना हो. आता भाकरीकडे वळूया. आपण आधी तयार केलेले गरम पाणी हळूहळू पिठात घालायचं. पाणी गरम असल्यामुळे हात लावू नका. चमच्याने नीट मिसळून घ्या. एकजीव झाल्यावर झाकण ठेवून 10 ते 15 मिनिटं पीठ मुरू द्या. तोपर्यंत आपण सोयाबीनची जे आपल्या भाजीचं मिश्रण आहे त्याच्याकडे जाऊया. त्यात थोडस दही, चवीनुसार मीठ, हळद, गरम मसाला आणि चिमूटभर हिंग घालून सगळं छान एकत्र मिक्स करून घ्या. या पद्धतीने बनवलेली सोयाबीनची भाजी इतकी टेस्टी लागते ना, एकदा खाल्ली की पुन्हा करावीशी वाटेल. माझी ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. आता हे सगळं झाकण ठेवून आपल्या योगासाठी तयार होऊया. चला मग योगा
करूया. पण एक छोटी लक्षात ठेवा गोष्ट, योगा करताना शक्यतो फॅन बंद ठेवायचा, त्यामुळे शरीरात तापमान नैसर्गिकरित्या संतुलित राहण्यास मदत होते. चला मग आपली योगाची मॅट हातरून घेऊया. योगा सुरू करण्याच्या आधी नेहमी आपल्या चेहऱ्यावर एक छान स्माइल घेऊन यायची आहे. चला आता आपल्या योगाची सुरुवात करूया. योगा सुरू करण्याआधी 2 मिनिटं शांत बसून देवाचं नाव घेऊया आणि मन शांत करूया. त्यानंतर दीर्घ श्वास आत घ्या आणि हळूहळू बाहेर सोडा. असे काही वेळा केल्याने मन आणि शरीर दोन्ही रिलॅक्स होतात. आता हळुवारपणे डोळे उघडूया. सर्वप्रथम मानेचे व्यायाम करूया. मान उजवीकडे, डावीकडे, पुढे आणि मागे हलक्या हालचालीने फिरूया. त्यानंतर हाताचे स्ट्रेचिंग करून खांदे आणि हात मोकळे करून घेऊया. आता करूया अनुलोम विलोम. एका नाकापुडीत श्वास आत घ्यायचा आणि दुसऱ्या नाकापुडीत बाहेर सोडायचा. काही मिनिटं प्राणायाम केल्याने शरीराला भरपूर ऑक्सिजन मिळतो आणि मन शांतही राहते. यानंतर आपण करूया कपालभाती, त्यानंतर फुलपाखरू व्यायाम, ज्यामुळे कंबर, मांडे आणि पायांची लवचिक वाढते मदत होते. आता मांड्याची स्ट्रेचिंग पण करूया. रोज हा व्यायाम केल्याने पाय मजबूत होतात आणि शरीर अधिक लवचिक बनते. त्यानंतर पोटासाठी क्रंचेस करूया. पोटावरील चरबी कमी करण्यासाठी हा व्यायाम खूप प्रभावी मानला जातो. अशा प्रकारे आपण आज फक्त 20च मिनिटं योगा केलेला आहे. रोज मी 30 मिनिटं 40 मिनिटं करते, पण आज माझ्याकडे वेळ कमी होता, तरी पण मी माझ्यासाठी वेळ काढला. म्हणून तुम्ही रोज फक्त 20 मिनिटं जरी स्वतःसाठी दिलेत, तरीही शरीर आणि मन दोन्हीही निरोगी राहायला नक्की मदत होईल. चला आता परत आपल्या किचन मध्ये येऊया. आपण झाकून ठेवलेले पीठ आता छान मळून घेऊया. पीठ जितकं छान मळलं जाईल तितक्या भाकऱ्या मऊ आणि सुंदर होतात. आता आपण करूया सोयाबीन भाजीसाठी माझा स्पेशल मसाला तयार करत आहे. 2 कांदे, 1 टमाटर, आलं, लसूण आणि रात्री मी माझ्यासाठी जे बदाम भिजत घातले होते, त्यात एक्स्ट्रा बदाम घातले होते, त्यात आपण 6 बदाम घालूया. अशा प्रकारे हे सगळं मिक्सरच्या भांड्यात टाकून बारीक करून घ्यायचं आहे. वर्कआउट झाल्यावरती मी माझा घरी बनवलेला प्रोटीन घेते. त्यामध्ये बदाम, मनुके, भाजलेले चणे, मूग, शेंगदाणे, पंपकिन सीड्स, सनफ्लावर सीड्स या सगळ्या गोष्टी मिक्स करून मी छान प्रकारे चावून 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 त्या गोष्टी खाते. वर्कआउट नंतर प्रोटीन, काही काही जण प्रोटीन घेतात, पण माझं हे प्रोटीन आहे. तुम्हाला जर हवा असेल तर शॉर्ट व्हिडिओ माझा जाऊन नक्की बघा. मला वेळ भेटत नाही, मी जेवण करता करताच माझं प्रोटीन खात असते. चला मग आता कढई ठेवूया तापत. त्यात तुपाची फोडणी देऊया. त्यामध्ये जिरे, हिंग, कढीपत्ता आणि आमचा घरचा घाटी मसाला घालूया. 1.5 चमचा शेंगदाण्याची चटणी घालून छान परतून घ्यायचं. मग त्यात हळद देखील घालायची. अशा प्रकारे आपली ही चटणी चांगली भाजून तुपात घेऊया आणि आपण मगाशी केलेला कांदा टमाटरचा मसाला टाकायचा आणि त्यात चिमूटभर ना मीठ घातलं की ना मसाला पटकन शिजतो आणि करपत देखील नाही. तुम्हाला असं वाटलं मसाला करपते, थोडंसं पाणी घाला आणि झाकण ठेवून चांगलं वाफलू द्या. एका बाजूला भाजीचा मसाला शिजत आहे आणि दुसऱ्या बाजूला भाकऱ्या भाजत आहे. अशीच माझी रोज सकाळची धावपळ असते, पण योग्य नियोजन केलं की सगळं वेळेत होतं. बघा, एका साईडला मसाला छान भाजून झालेला आहे. मी किती वेळ मसाला भाजते. मसाला चांगला भाजला ना, खूप भाजीला चांगली चव येते. मग एका साईडला मी टाकली भाकरी आणि त्याला छान लावलं भाकरीवर पाणी आणि असं उलटलेलं पाणी लावलं ना, भाकरी उलटायला ना खूप, म्हणजे ना भाकरी फाटत नाही आपली. मग आता आपण जे सोयाबीनचं मिश्रण केलं होतं ना, ते आपल्या मसाल्यात टाकूया. मग हे छान ना भाकऱ्या होतपर्यंत वाफलून द्यायचं. एवढी भन्नाट चव होते त्या भाजीला. आणि त्यात आपण टाकूया कस्तुरी मेथी. माझ्याकडे कोथिंबीर संपली होती म्हणून मी कस्तुरी मेथी टाकली. आणि खरंच तुम्ही खरंच ही नक्की भाजी करून बघा, खूप छान लागते ही भाजी. सगळी कामं आवरून झाली, भांडी घासून झाली, किचन पुसून झालं. आता माझ्यासाठी करूया ब्लॅक कॉफी. त्यात मी दालचिनी आणि लवंग कुटून घालते. मंद आचेवर छान उकळी येतपर्यंत कॉफीची चव आणखीन छान लागते. आली मी अंघोळ करून. कशी दिसते मी? छानच दिसते मी, स्लिम ड्रीम. चला मग आपण कॉफी छानपैकी गाळून घेऊया आणि त्यात थोडासा लिंबू पिळूया, जेणेकरून आपल्या कॉफीला चव येईल. कॉफी खूपच गरम आहे. सगळ्यात आधी आपण आपला पहिला डब्बा भरून घेऊया. 2 पळी आपण सोयाबीनची भाजी घेऊया डब्यात भरून. आता आपण भाकरी भरूया. भाकरी बघा किती सॉफ्ट आहे. तुम्ही नक्की ट्राय करून बघा माझी ही रेसिपी. डब्बा पॅक झालाय. आता आपल्या 2 डब्यात पाठचे तुम्हाला काय दिसतंय? सॅलड आणि फ्रुट्स.
अशा प्रकारे आपला ऑफिसचा डब्बा तयार झाला. आता आपण थोडा वेळ स्वतःसाठी काढू आणि शांतपणे ब्लॅक कॉफी पिऊया. सगळ्यांचे डबे भरून झाले, मुलीचा, मिस्टरांचा, माझा. आता अजून थोडा वेळ आपल्यासाठी काढायचा आहे. मी पटकन तयार होते. मी फारसा मेकअप करत नाही. फक्त सनस्क्रीन लावते, थोडीशी लिपस्टिक लावते आणि थोडस काजळ लावते आणि टिकली लावते. अशा प्रकारे असतो माझा मेकअप. आणि केस धुतल्यावरती मी माझ्या केसाला लिओनचा सिरम लावते, त्याच्यामुळे केस पण आपली छान राहतात. चला मग आता आपण माझ्या लेकीला उठवूया, तिची मया करूया. तिला मी उठवलेला आहे. तिचे केस विचारायला तिला तयार करायचं आहे. मायासाठी तीही रोज लवकर उठते. आई म्हणून दिवसाची हीच खरी माझी ना सुरुवात असते. खरंच सांगते, माझी मुलगी मला खूप म्हणजे खूप ऍडजस्टमेंट करते. काय सांगू, म्हणजे आईचं एक जे आपलं आहे ना, खूप कमी वेळ देते तिला मी खूप, पण त्यात पण ती बिचारी माझ्यासाठी खूप ऍडजस्टमेंट करते. चला मग आपण आपल्या देवाचं दर्शन घेऊया, जमिनीच्या पाया पडूया. जमीन म्हणजे आपले आई वडील, सासू सासरे, म्हणून त्यांच्या पाया पडते. बाहेर पाऊस असल्यामुळे रेनकोट घालून निघालेली आहे. थोडी गडबड झाली, गाडी ही पटकन सुरू होत नव्हती, पण शेवटी किक मारल्याने गाडी चालू केली. लेकीला बाय लव्ह यू म्हणत निरोप दिला आणि ट्रेन पकडायला गेली. पावसामुळे ट्रेन नेहमीप्रमाणे थोडी उशिरा चालली. नेहमीप्रमाणे ट्रेनमध्ये मी माझा फळांचा नाश्ता 9 वाजता केला. ऑफिसला पोहोचल्यावर शक्यतो मी लिफ्टचा वापर कधी करतच नाही. नेहमी जिन्यांचाच वापर करते, कारण की दिवसभरात किमान आपल्याला बसून राहतो ऑफिसमध्ये, तर काही वेळ तरी आपण चालणं भाग आहे. त्यानंतर मी छानपैकी खुशीत ऑफिसला पोहोचली. माझं 3.5 लिटर पाणी पिण्याचा इनटेक मी कंप्लीट करत आहे. मग दुपारी 1 वाजता मी जेवण करायला आले. त्या माझ्या डब्यात सोयाबीन, सॅलड, दही ह्या सगळ्या गोष्टी होत्या आणि मी जेवण खूप चावून चावून खाते. संध्याकाळी 4:45च्या दरम्यान मी माझे चणे खाल्ले आणि नंतर छानपैकी मी स्किप 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 करत माझी ग्रीन टी पिली. नंतर घरी मी ट्रेनमध्ये 2 तासाचा प्रवास करून वापिस मी घरी आली आणि घरी येऊन छानपैकी सगळ्यांची घरची कामं करून मायासाठी मी हळदीचं दूध पिलं आणि लेकीने माझ्या त्या शाळेत शिकवलेलं कमांडो ट्रेनिंगचं वर्कआउट सांगितलं. अशा प्रकारे माझा आजचा दिवस संपला. कसा वाटला मग आजचा 9वा दिवस माझा? छान वाटला ना? असंच माझ्यासोबत कंटिन्यू तुम्ही सोबत राहा. मी तुम्हाला माझा प्रामाणिकपणा देणार आहे. तुम्हीही मला तुमचे रिझल्ट सांगा, जर तुम्ही माझ्यासोबत वेट लॉस करत असेल तर. प्लीज माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब, कमेंट नक्की करा आणि शेअर पण नक्की करा. चला बाय, धन्यवाद.